अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. थोडा स्वर मशीन कमी ठेव. विसंबेना माता बाळा तैसा लाळा पाळावा. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार. माझी सद्गुरुदास तुका माझी सद्गुरुदास तुका माझी सद्गुरुदास तुका. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी फुलिया. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. जगनन हितपानी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम. सदय धवलास विठ्ठलम चिंतयामी. निवृत्तीनाथाचे चरणे शरणायका जनार्दने शरणायका जनार्दने शरणायका जनार्दने. निवृत्तीनाथाचे चरणे शरणायका जनार्दने शरणायका जनार्दने शरणायका जनार्दने. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसार. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. थोडा आवाज कमी ठेवला तरी चालेल. सकल संत कंठभूषण अनंत कृपासागर भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनी विश्वसंत जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा एक महत्वपूर्ण अभंग आपण चिंतन सेवे करता निवडलेला आहे. अनंत कोड ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पंढरीनाथ. साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रगणी मुक्त कैवल्य तेजोनिधी अखंड समाधी धन विश्वमाऊली ज्ञानोबारा आहे. वारकरी संप्रदायातले थोर संत विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ जगद्गुरु श्री तुकोबारा आहे. आदी आदी संतांच्या कृपा आशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालक्रमा करणारे बाल वैष्णव टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृ वर्ग सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये कैलासवासी गंगा भागीरथी गीताबाई लहानू गोडसे या आईंच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ समापन्न झालेला एक दिवसीय हा चिंतन सोहळा आहे. ज्यांच्या कुटुंबामध्ये ज्यांचे चिरंजीव लक्ष्मण लहानू गोडसे, मुलगी रंजना कारभारी थापेकर, शकुंतला अंबादास थेटे, आशाबाई भास्कर वाजे, मंगल प्रकाश टेमगर, सरिता रामदास टेमदर, आशा त्र्यंबक खराटे, 6 मुले आणि 1 मुलगा आहे. या गोडशे परिवाराने आपल्या मातृणातून उत्तीर्ण होण्याकरता हा एक दिवसीय चिंतन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. लक्ष्मण भावाने त्यांच्या 6 बहिणी आपल्या आईची खूप सेवा केलेली आहे. मला किरण महाराजांनी येता येता सांगितलं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये लक्ष्मण भाऊंच्या बालपणातच त्यांचे तीर्थरूप परलोकवासी झाले.
आईने खूप कष्ट करून, काबाड कष्ट करून या 7 आपल्या छोट्या 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 बाळांना त्यांचं संगोपन केलंय. बाप गेल्यानंतर आई अशी आहे महाराज, ती बापाचंही कर्तव्य पार पडते आणि आपल्या आईचंही कर्तव्य पार पडते. पण यदा कदाचित आई गेल्याने बाप जर शिल्लक राहिला, बाप असतो, बापाला आई होता येत नाही. आईला बाप होता येतंय, बापाला आई होता येत नाही. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कितीही संकटाला झुंज देऊन या 7 मुलांचं पालन पोषण करत असताना त्या आईला किती कष्ट करावे लागले असतील. त्याकरता आईच व्हावं लागतं महाराज. म्हणून तर तुकोबराय सांगतात, लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी नम्रती. वैकुंठवाशी SP कॉलेजचे प्रिन्सिपल मामासाहेब दांडेकरांचं एक वाक्य सांगतो. मामा म्हणायचे, 1 लाख रुपयाचं कुत्रा आणा, त्याला कोणतंही खाद्य खाऊ घाला, प्रसंग पडला तर ती चावा घेतल्याशिवाय राहत नाही, तो कुत्रा आहे. जगात आई अशी आहे महाराज, तिला फेकून जरी भाकर दिली तरी ती आशीर्वाद देते. तिचं नाव आई आहे. आई आई म्हणून तर सगळ्यांचं कष्ट सहन करून ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाला दिशा दाखवली. म्हणून अनेक संत झाले, पण महाराष्ट्रात माऊली हे संबोधन फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं जातं. ती आई आहे. आणि आईनंतर जर भावाला सगळ्यात मोठा आधार जर कोणता असेल तर त्याच्या बहिणीचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी प्रायश्चित्त घेतलं, त्यावेळेला निवृत्तीनाथ मोठमोठ्याने रडत होते, ज्ञानेश्वर महाराजही रडत होते. 6 वर्षाच्या चमुकल्या मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांचं सांत्वन करत होत्या. कोरणाचं अन्न ज्ञानेश्वर महाराजांचं ज्या वेळेला लोकांनी फेकून दिलं, माती मोल करून टाकलं, रागवलेल्या ज्ञानेश्वर महाराजांनी ताटी लावून घेतली ना आत बसले. त्यावेळेला 6 वर्षाच्या मुक्ताईने उपदेश केला, ज्ञानदादा तुम्ही पर्णकुटीमध्ये ताटी लावून बसण्याकरता आले नाही, समाजाच्या आत्मकल्याणाची जबाबदारी तुमच्यावर आहे, उठा. हा राग समाजाचा मानू नका. योगी पावन मनाचा साय अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी संतिसुखे व्हावे पाणी. लक्ष्मण भाऊंना या 6 बहिणींनी आपल्या आईसारखं प्रेम दिलं. अशा एका स्वज्वळ कुटुंबातली आई 1 वर्षापूर्वी निघून गेली. तिच्या चरणाला कोटी कोटी अभिवादन करतो आणि संकल्पितेच वेळेत अभंगाकडे प्रवृत्त होतो. विठ्ठल जाणं या मृत्यूलोकाचा नियम आणि निसर्ग, येथे राहण्याची नाही कोटी इतकल्प कोटी, इथे कोणालाच राहता येत नाही. म्हणून महाराज सांगतात, क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा मायाचा, वारे सावध थोडा मायाचा, काही न चले मग गळा पडेल फासा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळचा, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, पुढे हुशार थोर आहे ओळचा, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा, वारे सावध थोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, काही न चले मग गळा पडेल फासा, ज्ञानोबांनी किती सावध केलंय महाराज. ही गुळावर बसलेली माशी उडण्याकरता, फडफड करण्याकरता जेवढा वेळ लागत नाही, तेवढा क्षणार्धात शरीरातून प्राण निघून जातोय. म्हणून शहाण्या माणसाने 2 गोष्टीला विसरायचं नाही. पहिलं देवाला विसरायचं नाही, दुसरं आपल्या मरणाला विसरायचं नाही.
दो बात को मत भूलो हो चाहे कल्याण, नारायण कमवत को दुजो श्री भगवान. पहिलं देवाला विसरू नका महाराज. आम्ही हजार वेळेला सांगितलंय, आजही सांगायला संकोच नाही. देवाने दिलेला हा मौल्यवान देह आहे, तरी लोक देवाला नाकारतात. ज्याच्या तोंडाने आपण बोलतोय, ज्याच्या सत्तेने आपल्याला दिसतंय, ज्याच्या सामर्थ्याने आपण चालतो, लोक त्या देवाला नाकारतात. याच्यापेक्षा दुसरा नास्तिकवाद कोणता आहे? माझा प्रश्न आहे सगळ्यांना. मनुष्य देह जर आचरण मिळालं असता तर मेल्यानंतर तेच पाय मग चालले असते, मेल्यानंतर ते हात आहे तुमचे हल्ले असते, मेल्यानंतर तेच तोंड आहे तुम्ही बोलले असता, आणि मेल्यानंतर तुम्हाला तेच डोळे तुम्हाला दिसलं असतं. ज्या अर्थी दिसत नाही, हलत नाही, बोलत नाही, चालत नाही, का ज्ञानोबराय सांगतात अगा देहीचा अग्नी गेला. याला चालवणारी जी शक्ती ती हृदयातून निघून गेलेली. मग एवढा सुंदर मनुष्य देह देऊन देखील लोक का देवाला नाकारत असतील? काशीला दोन महिला घाटावर धुणं धुत होत्या आणि दोघांची चर्चा चालू होती. चर्चेचा विषय असा होता, एका बाईला तिच्या मालकाने नथ केली होती. खरे तर परिस्थिती नव्हती, पण बायको म्हणजे नुसती 14 जानेवारी होती, नुसती भांडकुदळ. मालकाने पहिल्याच पगारात इकडून तिकडून पैसे जमवले, तिला नथ करून आणली. गावभर फिरत बसली आणि सांगत बसली, माझी नथ, माझी नथ, माझी नथ. बघा माझ्या मालकाचं माझ्यावर किती प्रेम आहे, त्यांनी माझ्याकरता नथ आणली. कबीर महाराजांचं दुपारी जेवण झालेलं होतं, ती शतपावली करण्याकरता निघाले. तासभर ऐकत होते, ती त्या तोंडाला फेस आला होता. नवऱ्याचं कौतुक करता करता, माझ्या मालकाचा बघा किती प्रेम आहे, त्यांनी मला नथ आणली. कबीर महाराजांना राहवलं नाही, ते थांबले. त्या बाईला जवळ बोलवून घेतलं, काय सुंदर उपदेश केला. माय नथने जे जिस यारने उसे स्मरे बारंबार, और नाख ज्या जिस यारने उसे बोल गई गाऊवार. तुझ्या मरक्या नवऱ्याने एकदा नथ आणली तर तोंडाला फेस येईपर्यंत त्याचं कौतुक करते, नथ आणली, नथ आणली, नथ आणली, नथ आणली. अगं ज्या देवाने तुला नाक दिलंय त्याची कधीतरी आठवण आहे का तुला? देवाने नाकाचं दिलं नसतं तर तुझ्या नवऱ्याने दिलेली नथ काय सपाट बहुप्रदेशावर चिटकवली असते काय? काय लोक आहेत महाराज, किती मौल्य, किती सांभाळणारा परमात्मा आहे आपल्याला. जेने हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन, जगत जीवन नारायण गाईल गुण तयाचे. नाथ महाराज सांगतात, आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंके मंजुळ बोलत शेवानी, शिकविता धनी वेगळाची. दुसरा मरणाला विसरू नका. एसबीचे प्रिन्सिपल मामासाहेब दांडेकर सांगत असत, जगामध्ये तो शहाणा आहे कोण जो डोळ्यापुढे मरण ठेवून जगतो, तो सगळ्यात शहाणा आहे. का? डोळ्यापुढे मृत्यू ठेवून जगणारा मनुष्य क्षणोक्षणाला सावध राहतो महाराज. आपल्या हातून दुष्कर्म होऊ देत नाही, वाईट कर्म त्याच्यातून होत नाही. भ्रष्टाचार, ज्या गोष्टीने माणसाला नरकाला जाऊन दुःख भोगावं लागतं अशी कोणतीच गोष्ट मनुष्य करत नाही, पण त्याच्याकरता मरण सतत डोळ्यापुढे असलं पाहिजे. पण जगामध्ये वारकरी संप्रदायाचा असा एक महापुरुष झाला का ज्यांनी मरणावर विजय मिळवला, त्याचं नाव जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. इतिहासामध्ये जे कोणाला जमलं नाही, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा मने सकाळा संता तो शेविले. जे कोणाला जमलं नाही ते जगद्गुरु तुकोबारांनी केलं. सगळ्या जगाला खाणारा जो काळ आहे, त्या काळाच्या माथ्यावर पाय देण्याचं सामर्थ्य जगा काळ काय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ काय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता करी तुकया घरी राबत असे. मृत्यूवर विजय मिळवला महाराज. काय करावं लागतं मृत्यूवर विजय मिळविण्याकरता? भगवान सांगतात, तेषामम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थ मय्या वेशत तेतसा, जो हो यमदानन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण.
या लागी शरणांगता शरण्य मेची एको. एक छोटासा प्रसंग सांगतो. वैशाख महिन्यातलं हरक रक्त ऊन होतं बघा. आणि अर्जुनांचा नातू अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित शिकारीला चालला. शिकारी मिळाली नाही, पण कडकडून तहानीने व्याकुळ झालेला परीक्षिती पाण्याचा शोध घेऊ लागला. कुठे पाणी मिळेल मला. समोर एका साधूंचा आश्रम होता. त्यांचं नाव होतं शमी ऋषी. त्याशी ध्यानस्थ बसलेले होते. परीक्षिती जवळ गेला आणि शमी ऋषीला प्रार्थना करू लागला. ओ महानुभाव, मी या समग्र पृथ्वीचा राजा परीक्षिती आहे. शिकारीला आलो होतो, मला तहान लागली. एक घोडभर पाणी मिळेल. साधू समाधीमध्ये होते. गुरुदेव धोंडा महाराज सांगायचे, अरे झोपेत माणसाला काही समजत नाही, तिथं समाधी आहे. ब्रह्मानंदी लागली टाळी. झोप वेगळी आणि समाधी वेगळी. समाधीमध्ये जगातला कुठलाच व्यवहार लक्षात येत नाही. मन अंतस्थ आत्म्यामध्ये लोक पावलेलं असतं. जगाचा विसर पडतो. 4-6 वेळेला राजा परीक्षितीने आवाज दिला, महाराज अहो मी परीक्षिती आहे, मला तहान लागली, पाणी द्या. पण साधू काही प्रतिसाद द्यायना. राग आला परीक्षितीला. एक संस्कृत मध्ये वाक्य आहे, भुभुक्षिम किम न करोति पापम. भुकेलेला मनुष्य, तहानलेला मनुष्य आणि रागावलेला मनुष्य किती टोकाचं पाप करतो, किती टोकाचं पाप. तसं त्या परीक्षितीला राग आला. पृथ्वीचा एकमेव छत्रपती मी परीक्षिती. सगळ्या प्रजेचा आणि साधू संतांचं पुत्रवत परिपालन करतो आणि आज मला तहान लागली, मला पाणी मिळेना. रागवलेल्या परीक्षितीने काय करावं म्हणून इकडे तिकडे पाहिलं. जवळ मेलेला सर्प पडलेला होता. तो बाणाच्या टोकाने उचलला. परीक्षितीने साधूच्या गळ्यात घातला. परीक्षिती निघून गेला. विनाशकाले विपरीत बुद्धी बघा. संध्याकाळची वेळ आहे. त्या ऋषींचे पुत्र संध्या करून आपल्या वडिलांच्या दर्शनाकरता आले आणि पाहिलं तर गळ्यामध्ये मेलेला सर्प अडकवलेला आहे त्यांच्या. ऋषीपुत्राने हातात पाणी घेतलं आणि डोळे झाकले तर पाण्यामध्ये परीक्षितीचं प्रतिबिंब दिसलं. त्या ऋषीपुत्राला राग अनावर झाला. राजा, अरे माझे वडील ध्यानामध्ये होते, काहीच अपराध नसताना त्यांच्या गळ्यामध्ये तो मेलेला सर्प अडकवला. आजपासून 7व्या दिवशी सर्पाचा राजा तक्षक तुला दंश करून ठार मारे. ऋषी मुखातून बाहेर पडलेली वाणी होती ती. शाप दिल्याबरोबर ध्यानस्थ असलेले ऋषी जागे झाले आणि आपल्या मुलाला ओरडू लागले, मूर्खा, अरे सज्जन राजाला तू शाप दिला. जर या जगातली चांगली माणसं निघून गेली तर प्रजेचं परिपालन कोण करेल. राजा आणि साधू असा असला पाहिजे का त्याला समाजाच्या सुखदुःखाच्या भावना कळाव्यात. नुसता साधू व्यासपीठावर बसून राहिलाय, असा साधू काय कामाचा. नुसता राजा आहे पण देशामध्ये नुसता भ्रष्टाचारच करून थैमान मांडलंय, असा राजा तरी काय कामाचा. राजाला आणि साधूला समाजाच्या सुखदुःखाच्या भावना कळाव्यात. तो देवाचा अंश आहे. आपल्या मुलांनी शाप दिल्यानंतर ते ऋषी ओरडले आणि सांगितलं, जा परीक्षितीला जाऊन सांग 7व्या दिवशी तू मरणार आहे, मरणाची तयारी कर. ऋषीपुत्र राजवाड्यामध्ये आला. रागवलेलाच होता तो. ए परीक्षिती, माझ्या वडिलांचा अपराध नसताना तू त्यांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प अडकवला म्हणून मी शाप दिला. आजपासून 7व्या दिवशी सर्पाचा राजा तक्षक तुला दंश करून ठार मारणार आहे. मृत्यूची तयारी कर. 7व्या दिवशी तो मरणार आहे. अहो त्यालाच काय, बसल्या बसल्या मोजून बघा, आपल्याला 7व्या दिवशी मरायचंय. आपल्याकरता 8वा दिवस नाही. जसं तक्षक सर्प त्याला दंश करून ठार मारणार आहे, तशी एक दिवस काळरूपी सर्प येणार आणि हा दंश करून आपला प्राण हिरावून घेऊन जाणार आहे. मग राजा परीक्षितीने मृत्यूची तयारी केली. मृत्यूची तयारी करायची म्हणजे पैशाचे गठुडे घेऊन नाही उशाला झोपायचं. मग काय करायचं, देवाच्या नामचिंतनाने जो मृत्यूवर विजय मिळवता येतो ते चिंतन करायचं. थोडा विको राहू द्या. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने,
कांतवासी गंगा स्नाने कांतवासी गंगा स्नान देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवाचा पूजने देवाचा पूजने दक्षिणा तुळशीच्या दक्षिणा तुळशीचा दक्षिणा तुळशीच्या दक्षिणा तुळशी हे युक्त आरे विहारे युक्त आरे विहारे युक्त आरे विहारे युक्त आरे विहारे युक्त रविहार युक्त रविहार युक्त रविहार युक्त रविहार. एक महत्वाचा संदेश मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय, तेवढा ऐका. संसारामध्ये तुम्ही किती प्रयत्न केले, मरेपर्यंत जरी प्रयत्न केले तरी संसारातले सगळे प्रयत्न कामाला येत नाहीत. पण परमार्थात केलेला कोणताच प्रयत्न वायाला जात नाही, म्हणून परमार्थ करायचा आहे. संसारातलं सगळं कामाला येत नाही. माझा विषय नाही तरी मी आज तुम्हाला बोलून दाखवतो. हाडाची काढं रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करून आई आणि बा आपल्या मुलावर मरेपर्यंत प्रेम करतात. आणि ती धसकट छाप मुलं मोठी झाल्यानंतर आपल्या बापाला खुशाल म्हणतात, आमच्याकरता तुम्ही काय केलं, आता आणखीन काय करायला पाहिजे. अहो ती मुलगी आहे जिला 9 महिने 9 दिवस आहे आपल्या उदरामध्ये वागवते, तळा हाताचा पाळणा करून सांभाळते. आणि ती मूर्ख मुलगी कॉलेजच्या कोणत्याही मुलाबरोबर खुशाला हात धरून पळून निघून जाते आणि पोलीस स्टेशनला तक्रार देते, माझ्या आईबापापासून मला भीती आणि धोका आहे. अरे मुलीला आईबापापासून भीती आणि धोका असतं तर 9 महिने पोटात कशाला वागवली असते. याचं नाव संसार आहे का, ज्याच्याकरता लोक मर 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 मरतात. ती मुलं सुद्धा अगोदर अंगठे घेतात आणि मग पाणी पाजतात. विठाला ठाला त्या घरी सालं घातली महाराज, इतकी कष्ट केले, इतके कष्ट आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. मुलगाही चांगला शिकला, इंजिनियर झाला, पहिल्या टप्प्यामध्ये ऑस्ट्रेलियाला शिकण्याकरता नोकरीला लागला. 8 महिन्यामध्ये आईला कॅन्सर झाला. आमच्या अहमदनगरला म्हणजे अहिल्यानगरला कॅन्सरचं बऱ्यापैकी हॉस्पिटल आहे, जिथं सर्वसामान्य माणसाला जाण्याकरता परवडत आहे. अशा हॉस्पिटलमध्ये 14 केमो दिले म्हातारीला. 14 तिचं सगळं रक्त जळून गेलं. डॉक्टरने तिच्या मालकाला सांगितलं, बाबा म्हातारीला घेऊन जाईल, ते हातपाय खोडून मारावं लागेल, कारण कॅन्सरच्या पेशी सगळ्या शरीरात पांगलेल्या. आणलं तिने विनंती केली आपल्या मालकाला, आपल्या मुलाला बोलून घ्या, मला जगण्याची लक्षणं काय दिसत नाही, मी लवकर मारणार आहे, काही करा पण मुलाला बोलून घ्या. संपर्क साधता उद्या येतो, परवा येतो, मग येतो, करता करता 11 दिवस निघून गेले. म्हातारी मेली. अहो म्हातारी मेल्यानंतर त्या म्हाताऱ्याने 1.5 दिवस आपल्या गावातल्या कोणत्याही व्यक्तीला कळू दिलं नाही. खोलीमध्ये म्हातारी मेलेली, बाहेर कुलूप लावलेलं आहे. लोकांनी विचारलं, आजी आहे की दवाखान्यात? का बरं? त्याची एकच इच्छा होती, जिवंत असताना आपला मुलगा आला नाही, कमी कमी मेल्यानंतर तरी तो शरीराला आगंडाग देण्याकरता येईल. 1.5 दिवस ती आजी खोलीत मेलेली होती. 1.5 दिवसांनी पुन्हा पुढे रात्रीला फोन आला, बाबा खूप प्रयत्न करतो येता करता, पण मला काही येण्यासारखं दिसत नाही, मला वेळही मिळत नाही आणि मला सोडतही नाही. आईचा अंत्यविधी उरकून घ्या, मी तुमच्याकरता पैसे पाठवतो. अरे अशी मुलं जन्माला येण्यापेक्षा आई वांज राहिली असती तर काय बिघडलं असतं. त्या मुलाचा दोष नाही, आईचं अज्ञान आहे. आईने लहानपणामध्ये त्याला पैसा कसा कमवायचा एवढंच ज्ञान दिलं, पण त्या लहान वयामध्ये जर कधी ज्ञानोबरांचं चरित्र तिला बसून सांगितलं असतं, कधी श्यामची आई जर त्या लहान मुलाला शिकवलं असतं, कधी जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र त्याला कमरेवर घेता घेता शिकवलं असतं ना, तर तो मुलगा अध्यात्माच्या संस्काराने इतका परिपक्व झाला असता. कोट्यावधी रुपयाच्या नोकरीला लाथ मारून आपल्या आईला तो भेटायला आला असता. ती वेळ त्या म्हातारीवर आली, आपल्यावरही येऊ शकते, कारण कलियुग आहे. त्याच्याकरता आपल्या लहान मुलांना अध्यात्माचे संस्कार द्या. पैसा कमी पडला तरी चालेल, कारण तो प्रारब्धाने मिळवता येतो, पण चुकीचे संस्कार जर झाले तर जगातला कोणताच व्यक्ती त्याला दुरुस्त करू शकत नाही. राजा, पैशापेक्षा संस्काराला महत्व द्या, आणि ती संधी आहे, आणि ते व्यासपीठ म्हणजे वारकरी संप्रदायाचं आहे.
क्षमा मागून बोलतो. तुमच्या लहान लहान मुलांना तुम्ही पाळणा घरात ठेवता आणि खुशाल पैसा मिळवण्याकरता नोकरी करता. तो पैसा किती महागात पडेल तुम्हाला. माता भगिनींनी राजकारण करू नये असा माझा दावा नाही. झाशीची राणी जर लढत होती, अहिल्याबाई होळकरांनी जर कमरेला तलवार लावली होती, तर राजकारणही केलं पाहिजे, पण अगोदर आपलं कुटुंब सांभाळलं पाहिजे. अहो तुम्ही नुसत्या सभात घेत बसल्या आणि तुमची मुलं जर उद्या ढाब्यावर जाऊन बसली तर ते पद किती अंगलट येईल महाराज. आमचं काही जाणार नाही. आमचं एक काम आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा प्रामाणिक निरोप तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे. नाही परिपालन केलं तर पश्चातापाशिवाय काही नाही महाराज. म्हणून बालपणातच कौमारे माचरेत प्राज्ञ धर्मान भागवतानी, ही लहान मुलं आहे बघा, ही सगळीच कीर्तनकार होतील म्हणून मी सांगू शकत नाही. सगळे प्रवचनकारच होतील म्हणून सांगता येणार नाही. गायक वादक होतील म्हणून सांगता येणार नाही. पण निवृत्तीनाथांची शपथ घेऊन सांगतो, याच्यातलं एकही मुलगा तुम्हाला भविष्यकाळात ढाब्यावर दिसणार नाही बघा. शक्यच नाही. अहो ज्ञानोबरांच्या अक्षराच्या तालमीत तयार झालेली ही लहान मुलं आहेत, हे कसे काय बिघडतील राजा. बिघडू शकत नाही. म्हणून बालपणामध्ये आध्यात्मिक संस्कार दिले पाहिजे. मी कशा करता सांगितलं, संसारामध्ये किती प्रयत्न केला, किती कष्ट केले, कामाला येत नाहीत. परमार्थातला कोणताच प्रयत्न वायाला जात नाही. स्वल्पमप्यश धर्मश त्रायते महतो भयात. परमार्थातला थोडा प्रयत्न सुद्धा माणसाला आणि आयुष्याच्या परमसाध्यापर्यंत नेऊन पोचवतो. जगद्गुरु तुकोबारांनी हा हेतू डोळ्यापुढे ठेवला आणि प्रयत्न करू लागले. इतका प्रयत्न केला महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. महाराज सांगतात, यादसाठी केला होता टास, यादसाठी केला होता टास. शेवटचा दिसा गोड बाबा, शेवटचा दिसे गोड सुतेने पावलो. रातादीच गोड बाबा, गोड बाबा. अट्टहास शब्दाला अंडरलाईन करा, म्हणजे प्रयत्न आहेत. एक वाक्य सांगू राजा, अहो देवाचं दर्शन सोडा, मरायच्या वेळेला त्याचं नाव फक्त तोंडात येण्याकरता जन्मभर अभ्यास करावा लागतो. जन्मभर. लोक म्हणतात म्हातारा झाल्यावर करू. काय करशील म्हातारा झाल्यावर? हे म्हातारा झाल्यानंतर मरायच्या वेळेला कुटुंबातली माणसं सुद्धा माणसं ओळखत नाही. त्याची बायको म्हणतात आता ते कोणालाच ओळखत नाही. आयुष्य समर्पण केलं ज्या संसारामध्ये मुलांबाळांकरता, ज्या नातेवाईक आपतेष्टान करता, ती सुद्धा माणसं मरणसन्न झाल्यानंतर आपण कोणालाच ओळखू शकत नाही. अरे कुटुंबातली जर व्यक्ती आपल्याला ओळखता येत नाही तर मरायच्या वेळेला देवाचं नाव कसं तोंडात येईल? त्याच्याकरता जन्मभर अभ्यास करावा लागतो. इथं मृदंग महर्षी किरण गुरुजी आहेत. हे किती सुंदर मृदंग वाजवतात. पण महिना 2 महिने 6 महिने फक्त मृदंगातली प्रॅक्टिस करू नका. पाहिजे तसा रंजकत्वाचा हात आणि पाहिजे तसा बोल हातात बसणार नाही. पुन्हा रोज प्रॅक्टिस करावी लागते. त्याला अभ्यास म्हणतात. हे गोरख महाराज, हे किरण महाराज किती सुंदर गायन करतात. म्हणूनच म्हटलंय, गाताय गाळा आणि वाहता मळा. रोज 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 रियाज करावाच लागतो. जिभेवर खेळणाऱ्या रोज ओव्या. पण हे 15 दिवस ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यात कीर्तन करायचे नसतात. असे जिभेवर खेळतात, समोर दिसतात, पण तोंडातून बाहेरच पडत नाही. मी आपलं सांगतो, UPSC MPSC परीक्षा देणारी मुलं बघा, 12-12, 14-14, 18-18 घंटे स्वतःला कोंडून घेतात, अभ्यास करतात, भाकर सुद्धा खात नाहीत. कशा करता? एक पदवी परीक्षा पास करण्याकरता एवढा अट्टहास करावा लागतो. अरे संसारातली एक पदवी पास करण्याकरता अर्ध आयुष्य अभ्यासात घालवावं लागतं. तर मग भगवंताचा साक्षात्कार होण्याकरता किंवा मरणाच्या समयाला देवाचं नाव तोंडात येण्याकरता लोकांना केवढा प्रयत्न करावा लागेल. आणि मूर्खासारखे सांगतात म्हातारा झाल्यावर करू. काय डोंबलं करशील का म्हातारा झाल्यावर? काय होईल त्या वेळेला? पांगुळ झालो देवा, नाही हात न पाय. पांगुळ झालो देवा, नाही हात न पाय. पैसलो दयावरे सैराट ते जाय. पैसलो तयावरी खेटीचा कुंभ काटे, खुंट दरडे न पाये. कुंभकाते खुंट दरडे आधार नाही कोणी, मज बाप न माये. आधार नाही कोणी, मज माय बाबा. दात पंढर पुन्हा, मज ते
शेंबूड श्वानापरी गती झाली अवघे करते हाड हाड सावध करता संत. वेळ जाण्याच्या अगोदर सावध व्हा आणि संसाराने परमार्थाचा योग्य समन्वय करा. जोपर्यंत संसाराची जबाबदारी आहे तोपर्यंत जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ परमार्थ करा. पण संसाराची मर्यादा संपली, आपली जबाबदारी संपली, उर्वरित राहिलेलं आयुष्य फक्त स्वतःच्या चिंतनाकरता आणि कल्याणाकरता जगा. एक सांगू, शास्त्रकारांनी 50च्या पुढे प्रपंच करण्याकरता मर्यादाच दिलेली नाही. पण ऐका, 35व्या वर्षी लग्न झाल्यावर 50व्या वर्षी कसं काय सोडायचा? सध्या ही मोठी चिंतेचीच बाब आहे. पण 60 वर्षाच्या नंतर कोणत्याच आई आणि वडिलांनी आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या प्रपंचात लक्ष द्यायचं नाही. मग काय करायचं? परिस्थिती चांगली असेल तर तीर्थयात्रा करा. परिस्थिती बरी नाही पण देवाने डोळे आणि कान चांगले दिले, गाथा, ज्ञानेश्वरी, रामायण, भागवत याची रोज पारायण करा. नाही जरी कळालं तरी त्या अक्षरांची पारायण करा. सेवा झाल्यानंतर आपोआप ज्ञानेश्वरी कळेल महाराज, कळायला अडचण येणार नाही. पण सेवा करा. तुम्ही म्हणा डोळ्याने दिसतच नाही ना आता, तरी चिंता करू नका. हातामध्ये माळ घ्या. घरी एकांत नाही मिळालं तर कुठं मंदिरात बसा. मंदिरात एकांत नाही मिळालं तर कुठेही झाडाखाली बसा. पण 5 माळा, 10 माळा, 20 माळा, 25 माळा दिवसातून देवाचं नामचिंतन करा. तेच केलं पाहिजे. नुसतं पत्त्याच्या डाव्याजवळ किती जवळ जाऊन बसायचं आहे, त्याने काय होणार आहे? आपलं अधपतन होईल. याच्यापेक्षा अधिक काय होणार नाही. मौल्यवान दिला देवाने देह, देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा. धुंडा महाराज म्हणायचे, पाय चांगले आहे तोपर्यंत निवृत्तीनाथांची वारी करा आणि डोळे चांगले आहे तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण करा. ज्या दिवशी चालणं बंद होईल आणि दिसणं बंद होईल ना, तुमची इच्छा जरी झाली तरी ही सेवा तुम्हाला परत घडणार नाही. अरे प्रपंच काय पुढच्या जन्मात करता येईल. डुकराच्या जन्माला गेलो तरी डुकरीणी बरोबर प्रपंच करता येईल, पण परमार्थ होईल करता येईल का? शक्यच नाही. यात देही गडे देवाचे चिंतन, यात देहामध्ये करता येईल. म्हणून त्याचा समन्वय करा. योग्य वेळेच्या संसाराची जबाबदारी पुढच्या पिढीवर द्या. मी किती वेळेला सांगितलं, आताही सांगतो. संसारातला एक वर्ग शहाणा आहे, एक फार अज्ञानी आहे. शहाणा कोण? ज्या दिवशी आपल्या पायाची चप्पल आपल्या मुलाच्या पायाला आली का शहाण्या बापाने करदोऱ्याच्या चाव्या सोडायच्या आणि मुलाच्या हातात द्यायच्या, तू आणि तुझा प्रपंच. मिळाला वेळ तर लक्ष द्यायचं नाही तर सतत आपलं चिंतनात राहायचं. शहाणा बाप आहे. आणि दुसरा असा अज्ञानी, तो करदोऱ्याच्या चाव्या सोडून देत नाही. मग त्याच्या कोयत्याने तोडूनच घ्यावे लागतात. आता कधी घ्यावे लागतात मी सांगू का तुम्हाला? किती वाईटपणा आहे. वेळेत हा किती दुरुपयोग आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आम्ही नामचिंतन केलं त्याचा फायदा असा झाला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज परमार्थाच्या चिंतनामध्ये गेलेला काळ थोडं वाचन जरी केलं तर वायाला जात नाही. छोटासा प्रसंग सांगतो. महाराष्ट्रात 1936 साली श्री तुकाराम नावाचा चित्रपट प्रसिद्ध झाला. जसं रामायण सागराचं रामायण प्रसिद्ध होतं तसा तुकाराम नावाचा चित्रपट प्रसिद्ध झाला. तो इतका प्रसिद्ध झाला, त्याची भूमिका ज्यांनी केली होती त्यांचं नाव होतं विष्णुपंत पांगनीस. महाराज लोकांनी त्याला नुसतं पाहिलं ना तरी तुकोबराय म्हणून जोड्यासहित त्यांचं दर्शन घेत होते. त्यांनी भूमिकाही तशीच केली होती. एक वाक्य जाता जाता सांगतो. तुकाराम महाराजांच्या चित्रपटाची शूटिंग करताना त्यांनी तुकोबरायांचा वेश परिधान केला. 12 बंदी, डोक्यावर पगडी, गळ्यात तुळशीच्या माळा, विना चिपळ्या. मरेपर्यंत ती वेशभूषा उतरवली नाही. मरेपर्यंत. कधी कधी आम्हाला खेद वाटतो, आळंदीला 12-12, 14-14 वर्ष राहतात आणि सप्त्याला पायजामे घालतात. किती लज्जास्पद गोष्ट आहे महाराज. का ज्याला धोतर घालायची सुद्धा लाज वाटते. एका कलाकाराला वेशभूषेची किंमत कळाली. आम्हाला आठवतंय, आम्ही 25 वर्ष बसने प्रवास केला. महाराज किती थकलेली आजी असली, कपडाचा गंध धोतर जर पाहिलं तर 70 आणि 80 वर्षाची आजी अशी शिटावरून उठायची, बाबा बसा की. आम्हाला नव्हती किंमत महाराज. या वेशभूषेची ताकद आहे. आजोबासारखे पंजोबासारखे लोक दर्शन घेतात. आमच्यात काय लायकी आहे महाराज? ही वेशभूषा ज्यांच्या नावाची घातली ना त्या वेशभूषेमध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे. म्हणून लोक दर्शन घेतात, प्रेमाने आदर. अहो राम राम करतात, दर्शन घेतात, जेवण खाऊ घालतात, साधू म्हणून पूजा करतात. हे केवळ वेशभूषेची ताकद आहे. खूप चित्रपट गाजला. ते मानधन घेऊन दिग्दर्शक मंडळी त्यांचे सहकलाकार विष्णुपंतांकडे आले. पंत, हे तुमचं मानधन.
त्यांनी पाहिलं सुद्धा नाही, मला नकोय म्हणाले. त्या दिग्दर्शकांनी सांगितलं, पंत ठरवल्यापेक्षा दुप्पट मानधन आहे आणि तुम्हाला एकट्याला देण्याचं सगळ्यांनी कबूल केले. आम्ही दुप्पट मानधन घेऊन आलोय, हे स्वीकारा. ते म्हणाले, पण मला नकोच ना. तुमचा चित्रपटाचा गल्ला जरी तुम्ही मला आज दिला तरी मला नको आहे. दिग्दर्शकाला वाटलं ही काय भानगड झाली, मानधन का घेत नाही. म्हणून त्यांनी एकांतात असं विष्णुपंताला बोलवलं, काही चुकलं का, क्षमा करा, पण हे मानधन का घेत नाही तुम्ही. त्यांनी दिलेलं उत्तरही खूप सुंदर. ते म्हणले, अहो ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचे बायको आणि मुलगा अन्न करता मेले, ही वार्ता ज्या वेळेला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली, सोन्याच्या मोहरांचा नजराणा पाठवला तुकोबरायन करता, सोन्याच्या. तर महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. 13 अभंगाचं पत्र लिहून दिलं, ओ राजे ईर तुमचे मित्तधनतेमध्ये अमृत केसवा, मला नकोय. मी माझं सगळं लोकाला देऊन टाकलं तर तुमचं काय करायचं मला घेऊन, मला नकोय. आम्ही ते नाही सुखी विठ्ठलमुखी. खूप काळ गेल्यानंतर त्यांना आजार झाला, मरणासन्न झाले आणि ते पडले. सगळे लोक भेटायला यायचे. त्यांच्या सहकलाकाराला, त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला कळालं विष्णुपंतांचा शेवटचा काळ आलाय, आता भेटायला गेलं पाहिजे. सगळे मिळून भेटायला आले. विष्णुपंतांची ती अवस्था पाहिली आणि दिग्दर्शकाने डोळ्यात पाणी आणून सांगितलं, पंत आयुष्यभर तुम्ही तुकाराम महाराजांसारखे जगले, तुकाराम महाराजच झाले, धन्य आहे तुम्ही. पण तुमचा मृत्यू सवय जवळ आलाय. तुमच्या मनात जर एखादी काही इच्छा असेल तर सांगा, ती इच्छा मी पूर्ण करू. विष्णुपंतांनी सांगितलं, अगोदर वचन द्या. दिलं वचन, काय इच्छा आहे. त्यावेळेला विष्णुपंतांनी सांगितलं, हे बघा, मी मेल्यानंतर 4000 लोक माझ्या मौतीला नाही जमले तरी चालतील, पण 4 निष्ठावंत वारकरी टाळकरी बोलवा आणि रामकृष्ण हरी भजनामध्ये माझ्या देहाला अग्निडाग द्या. भजन करता करता माझा देह जरा जळाला ना, मी आनंदाने म्हणेन शेवट तो भला माझा बहु गोड झाला. ही संगतीतली ताकद आहे महाराज, त्यांच्या विचाराची ताकद आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संसारातला सगळा विचार केला. ए नेमद भोगविल्या खानी नसता छंद लाविला मनी, माझलो मी माझे भ्रमणी केले बोवंडनी विटंबना, लाथाळेला संसार केला षडवर मिता मार. त्या चिंतनाने असा फायदा झाला, न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. तुकोबरा छातीला हात लावून सांगतात, सगळ्या जगाला जरी मरावं लागत असेल तरी आता आम्हाला मरावं लागत नाही. त्याची सरली एरधार झाला सफल व्यवहार. मग महाराजांना प्रश्न विचारला, तुकोबरा सगळं जग मरताना आम्हाला दिसतंय, एक सारिता ते पुढे उभा एक पाहताची एकाची दहने, मग तुम्हाला का मारावं लागत नाही. मृत्यूवर विजय मिळविण्याकरता तुम्ही काय केलं, त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. अनुसरे तो अमर झाला, 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 अनुसरे तो अमर झाला. संसार न देखते गर्भ वास, न देखते गर्भवास, अंतरला अंतरला संसार न लेखते गर्भवास, न देखती
देववास अनुसर तो अमर झाला अंतरला संसार अंतरला संसार अंतरला संसार अनुसरे तो अमर झाला अंतरला संसार अंतरला संसार अंतरला मृत्यूवर विजय मिळविण्याकरता महाराज सांगतात अनुसरे तो अमर झाला. व्याकरणामध्ये अनु हा उपसर्ग आहे आणि श्रुसरती नावाचा धातू आहे. अनु म्हणजे पश्चात म्हणजे मागे जाणे. आम्ही मागे गेलो आणि अमर झालो. मोठं तत्वज्ञानाचं चिंतन आहे, पण या वेळेला मी करणार नाही. कोणाच्या मागे गेले तो खूप बरं आहे. तुम्ही मागे जाणाऱ्यांचे 4 प्रकार आहेत. वेदाच्या मागे जाणारा, शास्त्राच्या मागे जाणारा, संतांच्या मागे जाणारा आणि देवाच्या मागे जाणारा. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. तेषां मम समुद्धरता मृत्यु संसार सागरात भवामि न चरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम् अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहामि. छोटासा प्रसंग सांगतो, आपल्याला कळेल असं चिंतन करतो. भगवान प्रभू रामचंद्र भगवती सीतामातानं लक्ष्मण वनवासाकरता निघाले. शरयू नदीच्या काठावर उभे राहिले. त्यांना पलीकडे जायचं होतं. पलीकडे जायचं कसं? राम आणि लक्ष्मणाला दोघांनाही पोहता येतं, पण सीतामातीचं काय? तिला घेऊन पलीकडे जायचंय. रामचंद्रांचा नवीन एक मित्र होता निषादराज गुहक. त्या निषादराजाला विनंती केली, निषादराज मला सीतेला घेऊन पलीकडे जायचं, मी जाणार कसा? तो म्हणाला चिंता करू नका, मी व्यवस्था केली. शरयूच्या काठावर एक नावाडी होता, त्याचं नाव होतं केवट. निषादराजाने केवटाला मोठ्याने हाक मारली, केवटा. केवट आला. काय काम आहे? राम सीता आणि लक्ष्मणाला तुझ्या नावेत बसवायचं, पलीकडे घेऊन जायचं. ठीक आहे म्हणाला, काय अडचण नाही, पण मोबदला काय देणार? त्यांनी सांगितलं मागेल तो देणार. वचन द्या. मग दिलं वचन. काय मोबदला पाहिजे? केवटाने सांगितलं मला दुसरं काहीच नको, प्रभू रामचंद्रांचे पाय मला धुवायचे, त्या चरणाची पूजा करायची, एवढीच माझी इच्छा आहे. रामाने विचारलं, वेड्या दुसरं ते काय मागायचं? माझ्या पायामध्ये काय अडकलंय? केवटाने सांगितलं तुमच्या चरणाचा महिमा दोघांनाच माहिती आहे, एक मला, दुसरा सीतामातेला. तुम्हाला काय माहिती आहे? रामानेच केवटाला विचारलं, मग सांग काय महिमा आहे? केवटाने सांगितलं, श्रीराम या पंचवटीला गौतमांनी आपली पत्नी अहिल्याला शाप दिला होता, तू शिळा होऊन पडशील म्हणून. ती शिळा झाली होती. विश्वामित्रांबरोबर आलेल्या प्रभू रामचंद्रांनी डाव्या पायाचा अंगठा नुसता शिळेला लावला. शिळा राहिली नाही, ती अहिल्या झाली. शिळा होती, मनुष्य झाली. हा त्यांच्या चरणाचा महिमा आहे. ज्यांच्या चरणावर कानुपत्रेचा देहाभिमान नाहीसा झाला, ज्या चरणामध्ये प्रत्यक्ष गंगेचा वास आहे, अशी देवाची चरण अनेक 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 महिम्याने युक्त आहे. सामान्य महिमा नाही देवाच्या चरणाचा. म्हणून झाले समाधान तुझे देखील चरण, देखोन्या तुझ्या रूपाचा आकार, त्या चरण आता कोठे आता कोठे जावे माझा चरण देखणे चरण देखणे याग गेला माग गेला ज्या चरणामध्ये भाग आणि शेंग नाहीसा होतो, अशी पवित्र चरण आहे. त्या चरणाचा महिमा सांगितला बरोबर. रामचंद्राला नाईला झाला, बाबा धुय तुझे पाय धुव म्हटलं म्हणून तू पटकन घरी गेला. लाकडी काठोट आणली, मुलगा पत्नी सगळ्याला बरोबर घेतलं. रामचंद्रांचे पाय धुतले, पूजा केली, नावेमध्ये बसवलं आणि काठावर आणून सोडलं. ती मोठी माणसं असतात महाराज. प्रभू रामचंद्रांनी या नावड्याला काहीतरी दिलं पाहिजे, कारण कोणाची फुकटची सेवा घेऊ नये. ते ऋण डोक्यावर राहतं. 3 गोष्टी फेडाव्या लागतात. वैर फेडावं लागतं, हत्या फेडावी लागते आणि ऋण फेडावं लागतं. म्हणून आज ज्या प्राण्याचं मांस खायला गोड वाटतं ना, पण फेडायची वेळ आल्यावर काय कराल महाराज?
मांस खाता हौस करी करुणी वैरी ठेविला. हे बघा, हे संतांचे अक्षर आहे. ज्या वाणीला असत्याचा स्पर्श झाला नाही, एखाद्या वेळेला देवाची वाणी असत्य होईल, पण विश्वामध्ये आणि ब्रह्मांडामध्ये संतांची वाणी असत्य करण्याची हिंमत देवा सुद्धा नाही. म्हणून भीष्म पण केला खरा ज्ञानोबराय सांगतात, माझ्या वाणीने कधी खोटं बोललीच नाही माझी वाणी. माझी या सत्यवादाचे तप. त्यांच्या सत्यवाणीतूनच ज्ञानेश्वरीचा जन्म झाला. म्हणून एखाद्या वेळेला देवाच्या वचनावर विश्वास ठेवू नका, साधू महापुरुषाच्या वचनावर विश्वास ठेवा. ते जसं म्हणतात तसंच होतं. 6 वर्षाची नारी गर्भी न राहील. कालची परिस्थिती काय, 9 वर्षाची मुलगी बाळंतीण झालेली. कालचाच आलेला पेपरला आलेला तो समाचार आहे. 5 वर्षाची नारी भतार मागेल. आज किती लहान लहान मुली लैंगिक शोषणाच्या आता याच्यामध्ये अडकून गेले. बहीण भावाचा विवाह लागेल. कितीतरी ठिकाणी मी नावही सांगू शकतो. बाप पुत्र होईल पित्याचा वैरी. कितीतरी मुलांनी आपल्या बापाच्या डोक्यात रात्री दगड घालून मारून टाकलंय. हे संतांची वचन आहेत महाराज, जी कालही सत्य होती, आजही सत्य आहेत आणि उद्याही सत्यच राहणार आहे. विठाला ठाला 18 जाती एक साथ जेवतील. इलेक्शनामध्ये किती जातीचे लोक एका ताटात जेवतात, ही मी सांगायची काय गरज आहे. हे सगळ्या गोष्टी संतांनी ज्या सांगितल्या त्या सत्य होऊ लागल्यात महाराज. कारण ते कालही सत्य होतं, आजही सत्य, उद्याही सत्य. म्हणून वैर करू नका, हत्या करू नका आणि कोणाचं ऋण ठेवू नका. विवेकानंद सांगतात, आपल्या पोटाला लागते इतकं दिवसभर मनुष्य काम करत नसेल तर त्याच्यासारखा पापी आणि पवित्र जगात माणूस नाही. काम केलं पाहिजे महाराज. काम करत नाही म्हणून तर सकाळी फिरायला जावं लागते. वजन वाढायचे कारण कशामुळे? शेतात प्रामाणिकपणाने बाई जर काम करू लागली तर तिला सकाळी फिरायला जायची गरज पडणार नाही. तिला काय शुगर होणार आहे? 89 वर्षाची माझी आजी आहे महाराज, अजून काम करते शेतात. माझे आजोबा 100 क्विंटलचं पोतं अजून गुडघा लावून उचलतात. त्यांना पाहिलं तरी आम्हाला लाज वाटते. कसली मेहनत आहे ती शरीर येते. मेहनत करा, आरोग्य सदृढ राहील. हे सकाळीच कुत्र्यासारखे फिरायला जायची वेळ येणार नाही. विठाला ठाला आईचं तर धोरण आहे, माझी मुलगी अशा घरात दिली पाहिजे तिला कवडीचं काम नको. मग शोकेज मध्ये ठेव ना तुझ्या मुलीला, तिला जर कामच करायचं नाही तर. अरे 20 आणि 25 वर्षाच्या मुलीला स्वयंपाक करता येत नाही, ती बाई कसली महाराज, जी स्वयंपाक करू खाऊ घालू शकत नाही. ह्या निष्क्रियपणा फार वाईट. गीता सांगते, कर्मण्यवाधिकार असते मा फलेशो कदाचन. कर्म करा, आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. म्हणून फुकट नको. म्हणून रामचंद्रांनी देखील फुकटची सेवा घ्यायची नाही म्हणून आपल्या बोटातली अंगठी काढली. केवटा, मी दशरथाचा मुलगा राम जरी असलो तरी आता वनवासी राम आहे. तुला पाहिजे तो मोबदला माझ्याकडे देण्यासारखा नाही, पण फुकटची सेवा घ्यायची नाही म्हणून माझ्या शेतीची स्मरण म्हणून या अंगठी मी तुला देतो, ही घ्या. केवटाने सांगितलं, राम, नियम असा आहे, ज्या दोघांचा धंदा एक असतो ना त्यांनी एकमेकाचा मोबदला घ्यायचा नसतो. रामाने विचारलं, मग तुझा धंदा आणि माझा धंदा सारखा कस काय? असं म्हणतात बरं. एका नावेने दुसऱ्या नावेची दाढी डोकी केली तर पैसे घेत नसतात, कारण धंदा एक असं म्हणतात. मी काय पाहिलेलं नाही पण ऐकलेलं आहे. रामाने विचारलं, तुझा धंदा आणि माझा धंदा सारखा कस काय? मग केवटाने सांगितलं, श्रीराम, ही शरयू नदी पार करण्याकरता मी जसं नावड येऊन तुम्हाला मदत केली आणि शरयूच्या काठावर आणून सोडलं, तसे तुम्ही सुद्धा या भवसिंधू नदीचे नावाडी आहात. जन्म आणि मृत्यू या सागरातून पलीकडे घेऊन जायचं काम तुमचं आहे. भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पहिला उभा दाता कटी कर ठेवून. जशी आज मी मदत केली तुम्हाला, तसं मी सुद्धा या संसार सागरातून तरुण जायचंय मला. त्यावेळेला तुम्ही मला मदत करा, फक्त माझ्याकडून मोबदला काही मागू नका. रामचंद्रांनी वचन दिलं, केवटा, तुला स्मरून सांगतो, जगात जो मला शरण येईल, जो माझं चिंतन करीन ना, एक कवडीचा मोबदला मी त्याच्याकडून घेणार नाही. काही न लगे एक भावची कारण मला काही लागत नाही महाराज. देव लक्ष्मीपती आहे, तो लक्ष्मीचा मालक आहे. सगळं जग लक्ष्मीचं दास आहे. त्याला लक्ष्मी देऊ नका, त्याला भाव द्या, त्याला प्रेम द्या, त्याला श्रद्धा द्या. ती श्रद्धेची गरज आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात,
का म्हणून शरण द्यावे सर्व व्हावे देवासी तो हा उतरलेला पार भवत निस्तारण दिता. त्यांनी मला संसार सागरातून पार केलं आणि तो तुम्हालाही पार करील विश्वास ठेवा. मग लोकांनी विचारलं अहो ती नाव कुठे? नाव चंद्रभागेच्या तिने उभी पुंडलिकाचे द्वारी कर ठेवून कटावरी उभा उभी पालवी ऐशी चंद्रभागा ऐसे चंद्रभागा ऐसे चंद्रभागा ऐसे विमाते ऐसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाते ऐसा विठेवर देव कोठे ऐसा विटेवरी देव कोठे ऐसे चंद्रभागा ऐसे चंद्रभागा ऐसे चंद्रभागा ऐसे भीमाते ऐसे चंद्रभागा ऐसे चंद्रभागा ऐसे चंद्रभागा ऐसे भीमाते ऐसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाते ऐसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाते लोक बद्रीनाथला जातात. बद्रीनाथला पैशाचा खर्च करतात पण प्राण मुठीत घेऊन जातात. का गाडी जर कलंडली तर येत का तुम्हाला निवर्तन ते पुन्हा नाही येणे जाणे. अहो मुठीत प्राण घेऊन पैसे खर्च करून बद्रीनाथला जायचं आणि दुपारच्या वेळेला तो पुजारी खुशाल म्हणतो ठैरो भगवान भोग लगा रहे दर्शन बंद. देवाची जेवायची वेळ झाली आता दर्शन बंद आहे संध्याकाळी या. तुम्ही 5 वाजता दर्शनाला जा त्याचं ठरलेलं उत्तर आहे भगवान घुमणे जा रहे हे दर्शन बंद. देव फिरायला चाललाय आता. अहो मुठीत प्राण घेऊन वर जायचा पैसा खर्च करायचा आणि दर्शन घेताना काही अंतरावर उभं राहायचं फक्त चेहरा पाहायचा. काय परिस्थिती आहे. पंढरपूरला या. अहो एकादशीला संतांनी देवाला तंबी दिले. देवा दूर दूरवरून वारकरी सगळे दर्शना करता येतात. झोपा काढत बसायचं नाही. मग आता दृष्टी पुढे यायचा तो चिराय असा उभा राह. अजिबात झोपायचं नाही. म्हणून एकादशीला शेतघरातला पलंग काढून टाकतात. देवाला उभा राहण्याकरता तक्का देतात. 24-24 तास देव वाट पाय उभा भेटीची आवडी. दुसरा बघा त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याच्या चरणावर मस्तक टेकवायला मिळतं. महाराज चरणावर मस्तक टेकवल्यानंतर जीवनातल्या सगळ्या दुःखाचा नाश होतो. मागील परिहार पुढे नाही शेन झाली या दर्शन एक वेळा. म्हणून तुकोबाराय सांगतात त्याच्याकडे या. तो कृपाळू आहे. कृपाळू हा जगन्नाथ किंवा जगदानी. आणि या कृपाळू परमात्म्याने माझ्या संसार सागराचा नाश केला आणि मला तरुण पलीकडे घेऊन गेला. तुम्हाला सुद्धा तो करील. अनुसारे तो अमर झाला अंतरला संसारा. संसारांतरण म्हणजे काय त्याचं सविस्तर उत्तर महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या न देखती गर्भवास न देखती गर्भवास देखती गर्भवास न 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 देखती गर्भवास कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे न देखती गर्भवास न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे विष्णूचे न देखती गर्भवास न देखती गर्भवास कुमार कुमार एखादी गर्भवास. भगवत भक्ताला पुन्हा पुन्हा गर्भवासाला यावं लागत नाही. ज्याला गर्भवासालाच यावं लागत नाही त्याला मरण्याचाही प्रश्न नाही. अहो मरावं त्याला लागतं ज्याला जन्माला यावं लागतं. ज्याला जन्मालाच यावं लागत नाही त्याला मरण्याचा काय प्रश्न आहे.
जन्माला येण्याकरता 3 कारणं आहेत. मी विस्तार करणार नाही, अगदी थोडक्यात बोलतो. वासनेमुळे जन्माला यावं लागतं, पापपुण्यामुळे जन्माला यावं लागतं आणि कर्मामुळे जन्माला यावं लागतं. यावंच लागतं. पण जन्म घेणे लागे वासनेच्या संग. एक छोटासा प्रसंग सांगतो. भारत हे नाव ज्या राजामुळे पडलं, तो समग्र पृथ्वीचा एकमेव छत्रपती राजा भरतामुळे देशाला नाव पडलं भारत. भरत राजा थकला आता. त्याच्या संपत्तीचं आणि समृद्धीचं वर्णन ज्ञानोबराय करतात. 18 भार वनस्पती फले फुळे वळती. थोडा विकोराव दे की. इतका समृद्ध राज्य होतं. एके दिवशी गुरु गोरक्षनाथ फिरता फिरता भरताकडे आले. राजा, जिकडे तिकडे तुझी कीर्ती आहे बघ. खूप सुंदर राज्यकारभार करतो तू, प्रजेचं खूप सेवा करतो, परिपालन करतो. आता तो थकलाय. ही सगळी जबाबदारी पुढच्या पिढीवर दे आणि आपुली आपण करा सोडवून चिंतन करण्याकरता निघ. पेटणाऱ्या वस्तूंमध्ये 3 प्रकार असतात. एक कापुराच्या जातीचा, एक गौरीच्या जातीचा, एक शेणाच्या जातीचा. एखादी व्यक्ती अशी असते महाराज, गौतम बुद्धासारखी, एकदा प्रवचन ऐकल्यानंतर झडझडवून वाहिला निघ नाही बरं, वाहिला निघ. त्याच्या अंतःकरण वृत्तीवर परिणाम होतो. दुसरा वर्ग आहे तो गौरीच्या जातीचा आहे. गौरी लगेच पेटत नाही, अशी धुमसून पेट घेते. वारी जवळ आली का पेटला, वारी संपले का विजला, काला आला पेटला, गंधच गंध, पुन्हा विजला. पण बरं कधीतरी पेटत आहे. शेण पेटत नाही, पेटवणाऱ्यालाच विजवतंय महाराज. चांगल्या लोकांना माळ घातल्यानंतर सुद्धा काही नमुन्यांनी माळ काढण्याकरता प्रवृत्त केलं. नावं ठेवून. कसली लोक आहेत. भरत राजा कापुराच्या जातीचा होता आणि सांगणारे गुरु गोरक्षनाथ होते. संसारी जरी सुख जोडे तरी का शेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. हा उपदेशाने राजावर परिणाम झाला. समुद्र वलयांकित पृथ्वीचा छत्रपती असणारा भरत समग्र देशाचा त्याग केला. गंगेच्या काठावर पर्णकुटी बांधली आणि एकांतामध्ये चिंतन करू लागला. एके दिवशीचा प्रकार, सकाळी पंच उषकाळ झालेला होता. अशा वेळेला राजा गंगेवर स्नान करता आला. स्नान झालं आणि भगवान सूर्यनारायणाला अर्घ्यदान करत होता. अशाच काळात एक गरोदर हरणी, प्रसूतीचे दिवस तिथे भरलेले होते. अशी हरणी पाणी पिण्याकरता राजाच्या जवळ आली. पाणी पिता पिता एका वाघाने पाहिलं. वाघाच्या आणि हरणीची नजर झाली. तिला अशी त्यांनी गर्जना केली. व्याघ्र गर्जना ऐकल्याबरोबर हरणी घाबरली. पाणी पिणारी हरणीने जी छलांग मारली, पोटातला गर्भ पाण्यात पडला, हरणी निघून गेली. ते पाडस बुडायला लागलं. भरताने विचार केला, याची आई आता काही येणार नाही. वाट पाहिली, ती आली नाही. पाण्यात बुडणारं पाडस उचललं, आपल्या खांद्यावरच्या वस्त्राने पुसलं, त्याला असं काखेत घेतलं आणि पर्णकुटीवर आणलं. आता महत्वाचं आहे का, पशु प्राण्यावर प्रेम करा. भूत दया गाई पशुचे पालक. पुन्हा सांगतो, पशु प्राण्यावर प्रेम करा. जी गाय मरेपर्यंत उपकार करते माणसावर, त्या गायला खाटकाला लोक देता सांभाळत नाही. आणि लोक लाखो रुपये खर्च करून त्या कुत्र्याला सांभाळतात. किती वेडी लोक आहेत. कुत्रा घर जाऊन पोट भरणारा प्राणी. गाई तशी नाही, गाईला सांभाळावंच लागतं. अहो, तिच्या पाठीवरून जरी नुसता हात फिरवला, कुत्र्याच्या पाठीवरून हात फिरवत जर गेला तर रोग होईल तुम्हाला, रोग. पण गाईच्या पाठीवरून जर हात फिरवला तर ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहतो. माझ्या आईचं जिवंत उदाहरण आहे. तिचं गोमूत्र जर पिलात ना, कसलाही शुगर मनुष्य असू द्या, गिर गाईचं जर गोमूत्र पिला तर शुगर कंट्रोल मध्ये राहते, वाढत नाही. जरा सांगू, आलंय तो ओघाला माझ्या. पाणी वाटण्याची जी जग असतात ना, पाणी वाटण्याची जग, गिर गाईचं गोमूत्र फुल भरवा, त्याच्यात फुल भरून ठेवायचं. एक तांब्याची पट्टी घ्या एवढी, एक जर्मनची पट्टी घ्या आणि गोमूत्राच्या 2 भांड्यामध्ये टाका. कोणत्याही 2 वायरी घ्या, कोणत्याही 2 वायरी. त्याची तोंड सोला, 2 तोंड त्या पट्ट्याला जॉईंट करायची आणि वरची 2 तोंड भिंतीवरचं घड्याळ आहे ना, घड्यातला शेल काढून टाकायचा आणि शेलच्या जागेवर 2 वायरी जोडायच्या. 1 महिना जर घड्याळ नाही चाललं, 1 महिना, तर निवृत्तीनाथांची शपथ घेऊन सांगतो, मी भीक मागेल पण कीर्तन करणार नाही. अरे, देशी गाईच्या गोमूत्रामध्ये 1 महिना घड्याळ चालतं, तिला कत्तल खाण्याला. आणि ज्या कुत्र्यामुळे रोग होतो त्याला अंथरुणावर. आता हे मृत्यू लोकांचे उफराटे नाही तर दुसरं काय. विठाला माझा मेन मुद्दा असा होता का, राजा भरत
भरताने पाण्यात बुडणारं पाडस आणलं, तसा हरणाचा स्वभाव आहे. तो कळपप्रिय प्राणी आहे. मरेपर्यंत तुम्ही हरणावर प्रेम करा, मरेपर्यंत त्याचा कळप येऊ द्या आणि फक्त तुम्ही सोडा, हरिण कळपातच जाईल. माणूस तरी पकडून आणावा लागतो कोणत्या ढाब्यावर गेला पाहून, तो काय असा वेळेत येणार नाही. पण हरिण असं प्राणी देवा, ते कळपातच राहतं, कळप सोडून प्राणी राहत नाही. त्याला त्याचा कळप प्रिय आहे. भरताच्या लक्षातच आलं नाही. अरे समग्र देशाचा त्याग केला भरताने, आपल्या बायका, मुलं, नातवंड, ऐश्वर्याचा त्याग केला. गंगेवर देवाच्या प्राप्ती करता आला. देव राहिला बाजूला, त्या हरणावरच प्रेम करत बसला. त्याच्याबरोबर खेळायचा काय, त्याला खाऊ पिऊ घालायचा काय, सगळा वेळ त्या हरणात गेला. त्याला माया म्हणतात, त्याला मोह म्हणतात. हा तेवढ्यापुरतं त्याला जबाबदारीने सांभाळणं वेगळं आणि त्याच्यावर लळा लागणं वेगळं. मोह झाला हरणाचा, लळा लागला. लळा हा लळा वाईट आहे महाराज, हा लळा वाईट आहे, हा लळाच वाईट आहे. धोका देतात ते लळाच देतात. प्रपंच माणसाला दुःखदायक नाही, त्याच्यावरच प्रेम दुःखदायक आहे. प्रपंच तर केलाच पाहिजे. प्रपंच दुःखदायक असतात तर ज्ञानोबरांनी कशाला सांगितलं असतं, असो संसारी जीवे वेगो करी. तुकोबरांनी कशाला 2-2 लग्न केले असते. मग प्रपंच वाईट नाही, त्याच्यावरचं प्रेम वाईट आहे, त्याच्यावरची आसक्ती वाईट आहे, त्याच्यावरची माया वाईट आहे. हेच लक्षात येत नाही. आता संसार दुःख देणारा नाही. संसार परमार्थाच्या आड येतच नाही. फक्त संसाराच्या जागेवर पाहिजे आणि परमार्थाच्या जागेवर पाहिजे, आडवतच नाही. जरा पुढे बोलू का एक पाऊल. योग्य मार्गाने केलेला प्रपंच परमार्थ होतो आणि चुकीच्या मार्गाने केलेला परमार्थ संसार होतो. मग चुकीच्या मार्गाने परमार्थ करण्यापेक्षा योग्य मार्गाने केलेला प्रपंच उत्तम आहे महाराज. म्हणून जोडून या धन उत्तम. रुपये मिळाला ना, चारानेच खर्च करा, काय बिघडत नाही, चारानेच करा. पण तो पैसा प्रामाणिकतेचा असला पाहिजे, दुसऱ्याचा नाही. मला हे सांगायचंय का राजा भरताने इतका उत्तम संसार केलेला सोडून दिला आणि देवाच्या प्राप्तीकरता गंगेच्या काठावर येऊन राहिला. चिंतन गेलं बाजूला आणि त्या हरणावरच प्रेम झालं. काळ निघून गेला. एके दिवशी राजा आजारी पडलेला होता आणि हरणाचा कळप आला आणि हरणाच्या कळपात हरिण निघून गेलं. राजाला ध्यास लागला. हरिण 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 करता करता प्राणोत्क्रमण झालं. जड भरत राजा हरणी गर्भ घाला तो घातला. अरे भरतासारखा पवित्र राजा, ज्याला गुरु गोरक्षनाथांनी उपदेश केला, समग्र पृथ्वीचा त्यांनी त्याग केला देवाच्या प्राप्ती करता, पण धोका झाला आणि हरणाच्या जन्माला जावं लागलं. भरतासारखा राजा जर हरणाच्या जन्माला जाऊ शकतो तर कुत्र्याही पाळणारे कुत्र्याच्या जन्माला जाणार नाही का, मला तुम्ही सांगा. त्याच्याकरता वेगळा नियमच नाही, एकच नियम आहे, वासना. अहो, ब्राह्मण कुळात जन्माला आलेले का महापुरुष मृत्यू समयाला का चांबड्याच्या चपलीवर नजर गेली तर चर्मकाच्या घरी जन्माला यावं लागलं. संत रोहिदास चांभार, इतकी वासना वाईट आहे. मरण समयाला एका मुलीचं मन फक्त एका राजवैद्यावर बसलं, मरायच्या वेळेला राजवैद्यावर, तर मेल्यानंतर पुढचा जन्म वेश्येचा मिळाला, तिचं नाव पिंगला वेश्या. किती जणांची उदाहरणं सांगू मी तुम्हाला. म्हणून ही वासना वाईट आहे. पण तुकोबराय सांगतात, वासना निमाली समळ ज्यांची, पुढे ब्रह्मरस गुडी तयाशी फावली. कर्म राहिलं नाही. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कृते तथा किंवा भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षयंते जाश्य कर्मानी तस्मिन दृष्टी परावरे. आणि पाप पुण्याचा जर विचार केला, महाराज सांगतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागू ने द्या पाप पुण्यांग न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. हे एवढं तुम्हाला महत्व प्राप्त झालं, एवढं सामर्थ्य प्राप्त झालं, कोणामुळे झालं. अभंगाचं 3रं चरण. विसंबेना माता बाळा तैसा लाळा पाळावा. महाराज सांगतात, जशी आई नाही, मला आई आईची, आई आईची, आईचा महिमाच वेगळा आहे. ती आई तुकोबराय सांगतात, एखाद्या वेळेला जर मुलावर काही संकट आलं, दुःख आलं, तर ते संकटाला सामोरं स्वतः उभी राहते, पण आपल्या मुलाला धक्का लागू देत नाही. एक सांगू, त्या शंकराचार्यांचं एक वाक्य, कुपुत्रो जाये क्वचिदपि कुमाता न भवती. एखाद्या वेळेला भारत देशात कुपुत्र जन्माला येईल अशी कितीतरी मुलं आहेत का ज्यांनी जन्म देणाऱ्या आई बापाला वृद्धाश्रमामध्ये ठेवलंय, पण अजून कुमाता जन्माला आली नाही. मला किरण भाऊंनी सांगितलं ना, ज्या वेळेला का आईने खूप कष्ट करून त्या मुलाला सांभाळलं. हे 7 मुलांना, 6 मुली आणि 1 मुलगा. माझं त्याच वेळेला डोळ्यात पाणी आलं. त्यांची आई गेली, आमची गेली आणि यांची गेली. आम्ही रात्री किती जरी वाजता आलो तर आमची आई
सारखी विचारायची, जेवण आला? आपण आलो जरी म्हटलं तरी विश्वास नसायचा. कपडे काढून ठेवीपर्यंत ग्लास भरत दूध तापवणारच आणि आई देणारच. 4 वर्ष झालेत महाराज. अख्खा महाराष्ट्र फिरून आम्ही गुरुकुलातून घरी जर गेलो तर कोणी आम्हाला विचारत सुद्धा नाहीत, महाराज तुम्ही कधी आलात, तुम्ही जेवलात का? का विचारणारी आई होती ती निघून गेली. किती रात्री जरी माणूस आला आणि सहज विचारायची, उद्या सकाळी किती वाजता जायचं आहे? आपण जर 4 वाजता जायचं म्हटलं तर आमची आई 3:30 वाजता घराच्या दरवाजापुढे उभी असायची. आई आई महाराज उठाला. ज्ञानोबर आहेत तसे म्हणून ज्ञानाबाई माझी हे अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदितस, एका जनार्दनी पाय वंदितस, पाये जाते राम कुळाचा विचार, पाये जाते कुळाचा विचार. आपण तरी रडू शकतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या आईने ज्या वेळेला आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं ना, मुक्त आणि सोपान रडेल म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथला रडता सुद्धा आलं नाही. महाराज निवृत्तीनाथ कधी रडले माहिती? ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला समाधीला बसले, सगळं आठवलं निवृत्तीनाथांना आपल्या बालपणापासून. अमर्यादा कधी केली नाही येणे, गुरु शिष्यपण सिद्धी नेले. ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसल्यामुळं धाई मोकळून रडे निवृत्तीनाथ, धाई मोकळून. कारण आई वडील गेले त्यावेळेला त्यांना रडता आलं नाही. जर ज्ञानोबा आणि निवृत्तीनाथ रडले असते तर सोपन काकांनी मुक्ताबाईचे काय हाल झाले असते. रडता सुद्धा आलं नाही साधूंना. आपण रडू शकतो. आपलं मन लक्ष्मण भाऊ आपल्या बहिणींकडे आपलं मन मोकळं करू शकतो. पण ज्ञानेश्वर महाराजांची बहीण इतकी लहान होती का ज्ञानोबाईंना आपलं मन सुद्धा मोकळं करता आलं नाही. आई आई असते महाराज. मामासाहेब दांडेकर सांगायचे, गोदावरी सारखं तीर्थ नाही, एकादशी सारखं व्रत नाही, द्वादशी सारखा पर्वकाळ नाही, गायत्री सारखा जसा जगात मंत्र नाही तसं न मातू परदैवतम, जगात आईसारखं दुसरं दैवतच नाही. ज्या आईने विवेकानंद घडवले, भगतसिंग घडवले, छत्रपती दुसरे संभाजीराजे घडवले, छत्रपती शिवाजी महाराज घडवले, ज्ञानोबराय तुकोबराय घडवले, ती आईच घडवू शकते. म्हणून आमची प्रामाणिकपणाने आईला विनंती आहे, बाहेरच्या ऐश्वर्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपलं सर्वांगीण प्रेम आपल्या बाळावर करत जा. कारण लहान आहे तोचपर्यंत तो आईच्या प्रेमाचा हकदार आहे. मोठा झाल्यानंतर जबाबदाऱ्या खूप येतात, तो सगळं विसरून जातो, त्याला प्रेम घेता येत नाही. म्हणून हे राजकारण फिजकारण द्या सोडून, आपल्या बाळांवर प्रेम करा. कितीक तरी आई अशा आहेत महाराज, मी बोलू शकत नाही. आपलं सौंदर्य नाहीसं होतं म्हणून आपल्या स्तनातलं दूध सुद्धा मुलाला पाजत नाही. अरे पुतना चांगली होती जिने भगवान श्रीकृष्णाला दूध पाजलं, आज जन्म देणारी आई सुद्धा दूध पाजत नाही. कसा काळ आला महाराष्ट्रात देवा, किती भयानक काळ आहे. ती आई का ज्या आईचं दूध पिऊन मुलगा पुस्त होतो, ती आई आपलं सौंदर्य नाहीसं होतं म्हणून आपल्या बाळाला दूध सुद्धा पाजत नाही. अहो ती गाय जरी रानात चढत असेल, नवीन वेलेली गाय जर तिथं वासरू असेल ना, तिला वेड लागतं, वेड. ती विसरत नाही. कुठूनही मालकाला चुकून शेतातून आपल्या बाळाकडे जाते. अरे गाईला जर एवढं प्रेम येतं, मग आईचं प्रेम का कमी झालं एवढं? म्हणून पैसा, आई जशी आपल्या मुलावर सर्वपतरी प्रेम करते, तर कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. महाराज एखाद्या वेळेला आईचं प्रेम कमी होईल, पण देवाचं प्रेम कधीच कमी होत नाही, कधीच नाही. हे छोटासा प्रसंग सांगतो, आता वेळ खूप झाली, मी थांबतो. मेवाडच्या राजघराण्यामध्ये संत श्रेष्ठ मीराबाई जन्माला आली. मीराबाई अशी मुलगी होती, बालपणातच तिला भगवंताच्या भगवत भक्तीचा वेध लागला.
मीराबाई लहानपणीच भजन म्हणायची, पण आता ती मोठी झाली. 10 वर्षाची मीराबाई पायामध्ये चाळ बांधायची, हातामध्ये विणा घ्यायची, तासन ना तास एकटेच कृष्ण मंदिरात कृष्ण भजन गरज 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 गीत गात 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 नाचायची. महाराज, लोकांना चांगलं आवडत नाही. तुमची मुलं ढाब्यावर जाऊन मद्यपान करत बसले तर तुम्हाला कोणी काय म्हणणार नाही, पण तीच मुलं जर मंदिरामध्ये येऊन टाळ घेऊन भजन करू लागले ना, त्याला बाजूला घेतात. तुझं काय वय आहे का भजन करायचं? आताच काय वय आहे का? मग कधी करायचं वय? असली लोक आहेत महाराज. चांगलं करणारे जर माणसं असतील तर त्याला प्रोत्साहित करत नाहीत, उलट त्याला नावं ठेवतात. तेच झालं मीराबाईचं. मीराबाई ज्या वेळेला एकटीच भजन करायचे महाराज, कोणाला माहित नाही, तासन ना तास 4-5 लोक मीराबाईच्या बापापर्यंत गेले. तो मेवाडचा राजा होता. सरकार, राजा आहे राजा, आणि तुमची 10 वर्षाची मुलगी पायात चाळ काय बांधते, हातात विना काय घेते, एकटीच भजन काय करते, नावं ठेवायला लागले. मीराबाईच्या बापाला वाईट वाटलं. काय करावं? बालवयातच संस्कार घडतात, परत घडत नाही. मीराबाई नाचून भजन करू लागली. वडिलांपर्यंत तक्रार गेली. वडिलांनी मीराबाईला एकांतात बोलवलं. मीरा, तू भजन करते हे मला मान्य, पण लोकांना आवडत नाही. मी राजा आहे, किती तोंड देऊ, भजन बंद करून टाक. मीराबाईने काय उत्तर दिलं आहे का? बाबा, माझा प्राण जरी तुम्ही मागितला तर मी माझा प्राण तुमच्या हातावर ठेवी, भजन बंद करण्याकरता मला प्रवृत्त करू नका. ह्या काळाराम मारुती मंदिरामध्ये वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ जगन्नाथांनी घेतलेला अभंग आजही माझ्या कानात घुमतो. नाचुंगी 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 मै हरिगुण नागावता नाव नाचू. मीराबाईचा अभंग आहे. मै नाचुंगी मै नाचुंगी मै नाचुंगी. मीराबाई भजनातून बाजूला जायला तयार नाही. राग आला बापाला. बाप मुलीला काय म्हणाला नाही, तिच्या आईजवळ गेला. तुझ्या मुलीला वारंवार सांगून ती भजन थांबवत नाही, हे उद्या सकाळी दिसले नाही पाहिजे, विष पाजून मारून टाक. आता मीराबाईच्या आईला केवढा धक्का बसला असेल. पोटच्या मुलाला, त्या बाळाला, गोळ्याला विष पाजून मारायचं. हो 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 असं म्हणाली. सकाळच्या वेळेला मंदिरामध्ये आली. मीराबाई भजन करत होती. भजन करणाऱ्या मीराबाईला स्वतःच्या आईने सांगितलं, मीरा, वारंवार तुझे वडील तुला सांगता, समजावून सांगता, तू का ऐकत नाही? दे की भजन सोडून, नाही तर विष प्यावं लागेल. मीराबाईने काय उत्तर दिलं माहितीये? आई, तू कशाला चिंता करते? भजन सोडून जगण्यापेक्षा भजन करत करत विष पिऊन मेलेलं काय वाईट आहे, पण भजन सोडायला लावू नको. आता नाईलाज झाला. मर्यादेचा काळ होता महाराज तो. मीराबाईच्या आईने प्यालाभर आणलेलं विष मीराबाईच्या हातात दिलं. विष का प्याला राणाजीने भेजा, हातात दिलं. मीराबाईने ती विषाचा प्याला भगवान श्रीकृष्णांच्या चरणावर ठेवला आणि कृष्णामृत समजून, चरणामृत समजून मीराबाईने ओठाला लावला आणि घटा 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 आई समोर विषाचा प्याला पिऊन टाकला. ऐका, भगवान शंकरांनी हलाहल विष प्राशन केलं तर त्याचा कंठ निळा झाला, दाह झाला, त्याला नीलकंठ म्हणतात. पण तेच विष मीराबाई प्याल्या तर देवानी मीराबाईच्या देहाला धक्का लागू दिला नाही. मग विषाचं काय झालं? मूर्ती झाली काळी. देवाजीची देवाऱ्यावर ठेवलेली पांढरी शुभ्र कृष्ण मूर्ती काळी ठिक्कर पडली, पण देवाने मीराबाईच्या देहाला धक्का लागू दिला नाही. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडेवार. असा सांभाळणारा देव आहे महाराज. मागे पुढे उभा राये संभाळीत, आली या घात निवाराया, आम्हा हरिच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे, वगवी कोडे संकट. महाराज सांगतात, आई प्रेम करते, आई सांभाळते, पण आईला पंचभूताची मर्यादा आहे. मृत्यू जर जवळ आला तर आई आपल्या मुलाला मृत्यूपासून वाचवू शकत नाही महाराज. आई समोर कितीतरी मुलं तर फडून मेलेत. माये पडून बाळक, काळे नेता एकुलते एक. मृत्यूवर आईचं काही चालणार नाही, पण देवरूपी जी आई आहे ना, तिची सगळ्यांवर सत्ता आहे, मृत्यूवर सुद्धा सत्ता आहे. ती सांभाळणारी त्रिभुवनी ज्याची सत्ता. अरे सांदीपनी ऋषीचा मेलेला मुलगा काही वर्ष मरून गेला होता, पण देवाने पुन्हा जिवंत केला. मृत गुरुपुत्र आणला ज्ञानोबराय सांगतात. मेलेला मुलगा देवाने सांदीपनीला बक्षीस देण्याकरता त्यांचा मेलेला मुलगा पुन्हा घेऊन आले, कारण त्याची दो सत्ता आहे. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सरोत प्रभा प्रलय स्थानम निधनम बीजमव्ययम. असा सत्ता धन्याची की जे मायबाप सत्ताधीश असलेला परमात्मा तुकोबराय सांगतात. त्यांनी मला सांभाळ केला. त्रिभुवनी ज्याची सत्ता
तो रक्षिता झाली आणि त्यांनी सांभाळ केल्यामुळे मी मृत्यूवर विजय मिळवला. आता न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली